हरे हरे माहेर तयार आहेत फुल जोश हाय आणि दिस इज मेरे में बहुत गट्स है देखना। हाँ देख ले अभी इल्ले आया अशी आहे पण ती इकडच्या साईडला कोणा तर आता आपण चाललोय नदीवरती इथून आहे इथून तुझा पण एक गणपती बाप्पा आशीर्वाद ऑल कोईज आर हियर हरे कृष्ण 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 हरे 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 रामा 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 हरे हरे। विठोबा रखुमाई हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीक आहे। तर आपण आज आहोत वाडा तालुक्यात निचोळे या गावात। खूप जोशात आणि आनंदात हा पालखी उत्सव साजरा केला जातो। विठोबा हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते आणि रखुमाई हे त्यांची पूज्य पत्नी म्हणून ओळखले जातात। सगळी गावकरी मंडळी आनंदाने आणि वाजत गाजत संपूर्ण गावातनं पालखी नाचवत मिरवणूक काढली जाते। त्यातले काही क्षण तुम्ही बघू शकता। विठोबा आणि रखुमाई यांची पूजा भक्तांच्या मनातील निष्ठा, प्रेम आणि भक्तीला उजाला देणारी आहे। प्रत्येक जण आपल्या दारात येऊन त्याची पूजा अर्चा करतात।
वाचना सेवा घेतल्या वाचना सेवा घेतल्या वाचना भावना काय विचारणार हो फक्त माझी बायकोणी माझी मुलं. चला पुढे. एखादा चांगला सरपंच असं म्हणू शकतो मी गावचा गाव माझा. चांगला नगरसेवक असं म्हणतो मी नगराचा नगर माझा. नाचून नाचून अक्षरशः दमलो आता. तयार आहेत फुल जोश. हाय आणि दिस इज नॉट दिस इज नॉट इन द टीम. आणि मस्तपैकी झुल्यावर झुला झुलत आहे. पाय दिला त्याचं काय अक्षवर आहे. थांब हा थांब. ट्रूथ का डेअर? ट्रूथ झाले ऑलरेडी. ट्रूथ झालं. डेअर आहे ना? डेअर आहे ना? मी सांगू ट्रूथ का डेअर? झालाय मगाशी डिस्कस केलं आपण. तूच बोललीस. तूच तर बोलले. सांगू का मी? पाणी डोक्यावर टाका तिथं जाऊ ना क्या थोडा. मी केस नाही ओली करणार त्याचे. मग अंगावर टाक, खांद्यावर टाक, खांद्यावर टाक. ओला व्हायचा पण पुरा. पास करते जाना जरा. चल ना. डेअर तर डेअर आहे आपले. लवकर अक्षू. पाणी संपला पाहिजे. सगळ्यांना डेअरवर पाणी पिताय म्हणजे पाणी संपून टाकते. सॉरी पण पाणी संपून टाकते. कळला? कळला? पाण्या पाण्या डायरेक्ट भिजव. भिजव डायरेक्ट भिजव. नाही मग तू आम्ही जे सांगितलं ऐकलं नाही. मेरे में बहुत गट्स है देखना. हाँ देख ले अभी. इल्ले आया इया मस्त. हा नाही फोन नको. डेअर घेतले ना. चिंताला फोन कर ना. दादा येणार जरा खाली दिला नाही गाडी. आता गेला ना तो इथून. तो नाही गेला. आता गेला. ते दोघं सेम तोंडासारखेच ना. ते तो मला सेम सेम मेरा दिमाग स्लो हो गया. तर तुम्ही बघितलं असेल कालची धमाल. आणि काल एकदम कसं यात्रा आणि कशी पालखी निघाली एकदम. तर आता आम्ही चाललोय नदीवरती. आणि सकाळी नाश्ता वगैरे झालाय मस्तपैकी एकदम फर्स्ट क्लास. आंघोळ कोणीच केली नाही आहे. सो आम्ही डायरेक्ट आता चाललोय नदीवरती. इथली कुठली तरी नदी आहे इथे आसपास. तर आम्ही तिथेच चाललोय नदीवरती. आमची गाडी थांबली आहे. सो दीदी येते वाट बघतो आपण. आणि निघूया आता नदीवरती. एकदम ऊन एकदम प्रचंड भयंकर ऊन आहे बघा. हीट मारते वाफ एकदम. तर भेटूया आपण डायरेक्ट नदीवरतीच. बोलत पण नाही. तिकडे आम्हाला पण दाखव. आम्ही चाललो नदीवर. जीत जीत हाय कर. आम्ही चाललो बिना आंघोळीची नदीवर आंघोळ करायला. ब्रश पण नाही केलेला. ब्रश केला फक्त नाश्ता केलाय बिना ब्रश करा. आता गाडीत बसता आपण आणि जाऊया डायरेक्ट नदीवरती. आपल्या मेंबरनी पूर्ण गाडी भरून टाकली अख्खी. एवढे बसलेत की पूर्ण गाडी अख्खी खाली लागते. थोडा जंगलातून रस्ता आहे दॅट्स वाय. आणि पनू शेड बघा कसे बघताय एकदम चोरून चोरून. आणि आपला हिरो तयारच आहे.
काय पाहिजे तुला? मोतू पतलू नाही मिळणार. मोतू पतलू कुठं आहे? मोतू पतलू तर फायनली आपण आता लोकेशनवरती पोहोचलोय आणि इकडे आम्ही जिकडे आलोय ना ती कोयना नदी आहे ॲक्च्युली. मगाशी तुम्हाला सांगायचं राहिलं. आणि इथे पूर्ण एकदम बंगलो सिस्टीम फुल एकदम सही आहे पूर्ण. म्हणजे तुम्हाला यायचं असेल तर पूर्ण प्री प्लॅनिंग आणि बुकिंग करून येऊ शकता. आणि आमची आता मंडळी एकदम लागली तुफान खायला. हादाड बकरे सगळे थमटर पटर चालू आहे एकदम. आणि आमचा मोठं पत्तो एक दाखव रे काय भेटलाय. ओके बघा ही कोयना नदी आहे. इकडचं पाणी तर आटलंय त्या साईडचं पण त्या साईडला आहे. आणि आपण जाऊ आता तिकडे बघा दिसत असतील पोहोचायचं काय. इकडे पण बंगलेच आहेत. आपण चला हॅलो हॅलो सगळ्यांना महाप्रसादाचा लाभ भेटेल. सो हळूहळू चला. ओके आणि सगळ्यांनी रेडी राहा सनबर्न व्हायला. एकदम बघू शकता मस्तपैकी एकदम नदीला कलर आलाय हिरवा हिरवा. हे खायचं असतं थोडंसं ना. तन्वी तुझं काय म्हणणं आहे? याची टेस्ट केली का कधी? ही नदी तुला माहितीये ना? ही नदी याला नदी म्हणतात. शहरातून आली तू शहरात. मी गावाकडची आहे. गावाची आहे मी. अंडरस्टँड. एकदम टाइमावरती अनप्लॅन्ड प्लॅन झालेले आहे. असे खूप मोठी चढण आहे बघा. बापरे. आणि कालची तुम्हाला अक्षु तिथून जा ना. तिथून तिथं किती पाणी आहे दाखव मला. पाण्याने पहिला नंबर लावलाय. तिथून जा अक्षु. तुझा पण एक हलू नको. त्यावरती सगळे पोहले मस्त पैकी एकदम. मित्रांनो आता फर्स्ट क्लास जेवण वगैरे झालं आमचं. आणि त्याच्यानंतर आता आम्ही जाणार आहेत गालथऱ्याला. इथून म्हणजे इस्कॉनचं टेम्पल आहे मस्तपैकी एकदम. तुम्हाला दाखवेन नक्कीच. आता निघूया जरा वेळात इस्कॉनला. तर भेटूया आपण तिकडेच. तर आता अशा प्रकारे आम्ही गालथरा इस्कॉनला चाललेलो. वाड्यामध्ये आहे ते.
आणि दाखवा इकडे कोण कोण आणि हा चाललंय. आमचा ड्रायव्हर आहे हा. आणि ही आमची मंडळी. पब्लिक आता आहे. वर्ष कुठं आहे. आपला एक मेंबर मोरया जय श्रीराम जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याच्यात होत आहे ना वेळा. स्वागत आहे गाळथारा इस्कॉन मंदिरात, जे वाडा तालुक्यात महाराष्ट्रामध्ये स्थित आहे. याचं वातावरण आणि शांतीने भरलेलं, निसर्गाने घेरलेलं, जे भक्तांना एक आदर्श आध्यात्मिक अनुभव देतं. गाळथारा इस्कॉन मंदिर हा इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस इस्कॉनचा भाग आहे. येथे भक्तांना श्रीकृष्णाच्या भक्ती योगाच्या शिक्षांचा अनुभव होता येतो. मंदिराचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे प्रेम, भक्ती आणि आध्यात्मिकतेचा प्रसार करणे. तर चला आता मस्त महाप्रसादाचा लाभ झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे आरतीला. 6:10ची आरती आहे आणि थोडंसं फिरूया आपण इकडे. जे पण काय एन्व्हायरमेंट छान आहे आणि शांत आहे एकदम. तर आपण आलो एक्झॅक्टली. तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तर देऊच आपण. आणि हे वाड्याच्या साईडला गाळथरा म्हणून आहे, तिकडे गाळथरा, तिकडे इस्कॉन टेम्पल आहे. जसं आपल्या जुहूला आहे तसं सेम इकडे पण खूप एकदम मस्त आहे, सुंदर. तुम्ही येऊ शकता नक्की वाड्याच्या इकडनं गाळथऱ्याला. त्या मंदिरात मंदिराचे शांत आणि पवित्र वातावरण भक्तांसाठी एक आदर्श ठिकाण आहे. येथे येऊन आपल्याला आत्मिक शांती आणि दिव्यता मिळवता येईल. गाळथरा इस्कॉन मंदिराला भेट द्या आणि श्रीकृष्णाची पवित्र उपस्थिती अनुभवूया. आरती तर चालू झाली आहे, आम्ही मागे राहिलो. सो पळतोय आता, पळावं लागेल काही करून. आमचे मेंबर पुढे गेलेत, आम्ही राहिलोय मागे.
सो आरती 6:10ची होती, ते 6:20 झालेत आम्हाला. चला पटापट जाऊया. येथे दररोज प्रार्थना होते. हरे कृष्ण मंत्रांचा जप भक्तिपूर्ण वातावरणात समाधी मिळण्यासाठी अनेक संधी आहेत. मंदिरात विविध उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जातात, ज्यामुळे विविध समुदायांना एकत्र येऊन भगवान श्रीकृष्णाची पूजा करता येते. पूर्ण छोटंसं गार्डन आहे तिथे. छोटे छोटे किस्से आणि रिक्रिएट सीन केले, जे घडलेलं. श्रीकृष्णजींची अनेक छान छान रूपं. श्रीकृष्ण राधाराणी कसं देव आणि राक्षसांची लढाई झालेली आणि रासलीला अशा अनेक मूर्ती आहेत तिथे. इथेच थोड्या वेळापूर्वी जी आरती झाली ती इतकी सुंदर, मन गुंतून मन प्रसन्न करणारी होती. तुम्ही पाहिलीच, सर्वजण भक्तिभावनेत तल्लीन होऊन गेले होते. ऑल कोईज आर हियर. चला आता आपलं दर्शन वगैरे सगळं झालंय करून, तर आपण आता निघतोय. आणि तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर तुम्ही पण इकडे येऊ शकता, भेट देऊ. तर लाईक करा, शेअर करा, आवडलं असेल सबस्क्राईब तर नक्कीच करा, कमेंट करून सांगा. हां ठीक आहे, आता घेऊया बाय. ते जेवल्या का ऍक्टिंग कोण करणार? घरात गावात कुठं ऐक ना, फक्त गाडी गेली का सांग मला, मी असं बघतो. होय गाडी आली का सांग, फक्त असं बघतो. असं रोका इथं.
झाला ना आता बंद झाला. आली आमची मस्ती करून बरीच आणि आता झालो बस झाला. फायनल आता एंड करतो आणि लास्ट डे लास्ट ऑफ नाईट आणि संपूया इथेच. तर एन्जॉय बाय.